नमस्कार निर्देशक आणि प्रशिक्षणार्थ्यांनो, आज आपण रिटन इन्स्ट्रक्शन मटेरियल्स बद्दल जाणून घेणार आहोत। या लेसनच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल। रिटन इन्स्ट्रक्शन मटेरियल्स परिभाषित करा। रिटन इन्स्ट्रक्शन मटेरियल्सचा वापर स्पष्ट करा। विविध प्रकारच्या रिटन इन्स्ट्रक्शन मटेरियल्सची यादी तयार करा। विविध प्रकारच्या रिटन इन्स्ट्रक्शन मटेरियल्सचे वर्णन करा। रिटन इन्स्ट्रक्शन मटेरियल्स करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ते शिकूया। रिटन इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स वोकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम अध्यापन आणि शिक्षण सामग्रीचा विकास आणि वापर आवश्यक आहे। आमच्याकडे अनेक विकसित देशांसारखे पुरेसे शिक्षण आणि शिकण्याचे साहित्य नाही आणि म्हणूनच सुधारित शिक्षण साहित्याचा परिणाम तेव्हाच होईल जेव्हा इन्स्ट्रक्टर किंवा ट्रेनीज किंवा लर्नर्स कार्यक्षम फायद्यासाठी त्याचा वापर करतात। व्यावसायिक प्रशिक्षण प्रणालीसाठी आवश्यक इनपुट तयार करण्यास शिक्षक सक्षम असणे आवश्यक आहे। कोणत्याही माध्यम प्रणालीमध्ये मल्टीमीडिया हे उद्दिष्ट असते, तर इतर लिखित उपदेशात्मक साहित्य हे उपदेशात्मक अध्यापन शिक्षण साहित्याच्या विकासाचे प्रारंभिक बिंदू असतात। हे आयटम किट किंवा पॅकेज फॉर्म म्हणून उपलब्ध असू शकतात। कन्सिस्ट ऑफ टेक्स्ट बुक्स, लर्निंग मटेरियल्स, स्लाइड्स, फिल्म्स, रेकॉर्डिंग्स, इलेक्ट्रॉनिक मीडिया, कम्प्युटर प्रोग्राम्स, ऑनलाइन सर्व्हिसेस, इतर सामान्यतः स्वीकृत इन्स्ट्रक्शनल टूल्स। उपरोक्त संसाधने वापरण्यासाठी हार्डवेअर रिटन इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स म्हणून मानले जात नाही। रिटन इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स हे प्रशिक्षकाने तयार केलेले संसाधन साहित्य असतात। इन्स्ट्रक्शनल मटेरियलचे 4 महत्त्वाचे उपयोग आहेत। एकसमान सूचना देणे, वैयक्तिक शिकण्याच्या समस्यांना उपस्थित राहण्यासाठी, वर्गखोली आणि दुकानाच्या मजल्यावर शिकण्याचा वेळ वाचवण्यासाठी, शिकण्याची वेळ वाढवण्यासाठी, क्लासरूम आणि शॉप फ्लोअरमध्ये उत्तम सादरीकरण करण्यासाठी शिक्षकाने स्वतःच्या वापरासाठी तयार केलेले WIM खालीलप्रमाणे आहेत। A. लेसन प्लॅन, B. डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन, C. इन्फॉर्मेशन शीट, D. ऑपरेशन शीट, A. जॉब शीट, F. एक्सपेरिमेंट शीट, G. प्री जॉब चेक शीट, H. फायनल जॉब चेक शीट। लेसन प्लॅन लेसन प्लॅन ही एखाद्या व्यक्तीसाठी शिकवण्याच्या अभ्यासक्रमाचे तपशीलवार वर्णन आहे। सिद्धांताशी संबंधित धडा एका विशिष्ट कालावधीसाठी प्रशिक्षकाद्वारे तयार केला जातो। इन्फॉर्मेशन शीट ही सामग्री विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली आहे। हे शिकण्यासाठी संबंधित माहिती आणि कार्यपद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते। त्यामध्ये सहसा तांत्रिक तथ्यांसारखी माहिती असते, अटींची व्याख्या, आवश्यक मशीन, साहित्य आणि साधने, विविध ऑपरेशन्समध्ये गुंतलेली प्रक्रिया आणि तत्त्वे आणि इतर माहिती जी पाठ्यपुस्तकांमध्ये सहज उपलब्ध नाही। ते वर्गातील शिकवणी किंवा दुकानातील चर्चेचे पुनरावलोकन करण्यासाठी किंवा जे शिकले आहे त्यास पूरक म्हणून लिहिणे आवश्यक आहे। इनफॅक्ट त्यामध्ये ट्रेनला नोकरी का हे जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश आहे। असाइनमेंट शीट असाइनमेंट शीट एका प्रशिक्षकाद्वारे तयार केली जाते, ज्यामध्ये प्रशिक्षणार्थींना विशिष्ट धड्याची माहिती, नोट्स संदर्भित करून अचूक उत्तरे तयार करण्यासाठी आणि लिहिण्यासाठी दिलेले ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न असतात। जॉब शीट और ऑपरेशन शीट तपशीलवार माहिती, पॉइंट्स, स्टेप बाय स्टेप क्रिया, विशिष्ट कौशल्याचे पालन करण्यासाठी सुरक्षा खबरदारी यांचा समावेश आहे। जॉब शीट आणि ऑपरेशन शीटमधला फरक असा आहे की जॉब शीटमध्ये विशिष्ट कौशल्यासाठी करायच्या कार्यांची संख्या किंवा ऑपरेशन्सची संख्या असते। ऑपरेशन शीटमध्ये एखाद्या विशिष्ट कार्यासाठी किंवा कौशल्याच्या विशिष्ट ऑपरेशनसाठी अनुसरण करावयाच्या प्रक्रियेचा समावेश असतो। डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन म्हणजे एखाद्या प्रात्यक्षिक धड्याचे तपशीलवार वर्णन किंवा विशिष्ट कालावधीसाठी प्रशिक्षकाने तयार केलेले कौशल्य। Characteristics of instructional materials. The desirable characteristics of instructional materials are अचूक माहिती आणि दिशा देण्यासाठी, सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहावे, स्टेप बाय स्टेप प्रक्रियेत योग्यरित्या क्रमबद्ध, ज्यामध्ये सिंपल टू कॉम्प्लेक्सचे शिक्षण घेता येईल, विचारांना चालना देण्यासाठी आणि शिकण्यात मदत करण्यासाठी,
स्पष्टपणे स्टेट ऑब्जेक्टिव्स प्रदान. तपासण्यासाठी सेल्फ टेस्ट्स अँड क्रायटेरियन टेस्टसाठी प्रदान केले आहे. शिकणे आणि उद्दिष्टे साध्य करणे. पुढील अभ्यासासाठी संदर्भ म्हणून प्रदान केले आहे आणि सुरक्षित कामाच्या सवयी अवलंब करणे आणि मार्गदर्शन करणे. इन्स्ट्रक्शनल मटेरियल्सची तयारी करताना लक्षात ठेवायचे मुद्दे. रिटन इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स तयार करताना शिक्षकांनी खालील बाबी लक्षात ठेवल्या जाऊ शकतात. सोपी, सरळ आणि सहज समजणारी भाषा वापरा. सप्लिमेंट रिटन इन्फॉर्मेशन अनेक स्केचेससह दिली जावी ज्यामुळे ट्रेनींना माहिती स्पष्टपणे समजण्यास मदत होईल. प्रभावी मांडणी वापरणे. आवश्यक तेथे विशिष्ट मार्गदर्शक सूचना देणे. माहितीचे प्रमाण देऊ नका, त्याऐवजी अत्यंत आवश्यक असलेल्या सामग्रीवर मर्यादा घाला. अटेनमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्स करणारे प्रश्न प्रदान करा. अभ्यासक्रमाचे अनुसरण करा आणि अभ्यासक्रम कव्हर करतील अशी शीर्षके. आवश्यक असल्यास अतिरिक्त अभ्यासासाठी संदर्भ प्रदान करा. विशिष्ट ऑब्जेक्टिव्स किंवा लर्निंग आउटकम स्पष्ट शब्दात प्रदान करा, जेणेकरून प्रशिक्षणार्थींना काय माहित असेल. प्रत्येक शिकण्याच्या कार्याच्या शेवटी त्यांच्याकडून नक्की अपेक्षित आहे. ट्रेनीज किंवा लर्नर्स दर्जा लक्षात घेऊन इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स तयार केले पाहिजे. ऑब्जेक्टिव्स सहज ओळखली जावीत आणि सोप्या स्पष्ट शब्दात व्यक्त केली जावीत. निवडलेले विषय थेट प्रशिक्षणार्थींच्या नॉलेज ऑफ ट्रेनीज आणि स्किल्स ऑफ ट्रेनीज संबंधित असले पाहिजेत, ज्ञानाशी रिलेटेड किंवा इंटिग्रेटेड असावेत. पेडागॉजी आणि अँड्रागॉगी संबंधित शिक्षणाची तत्त्वे. ट्रेनीच्या गरजेसाठी खालीलप्रमाणे विषयांचे ऑर्गनाइज आणि सिक्वेन्स्ड करावी. प्री रिक्विजिट स्किल्स आणि नॉलेज ॲडव्हान्स ओळखले पाहिजे. ते नंतरच्या आयटमसह एकत्र केले जातात आणि लागू केले जातात. नॉलेज आणि स्किल हे माहितीच्या मालिकेद्वारे आणि हळूहळू अडचणी वाढवण्याच्या कार्याद्वारे प्राप्त केले जातात. एका कामात मिळवलेले स्किल आणि नॉलेज त्वरित व्यायाम आणि असाइनमेंट म्हणून वापरले जाते. मेथडॉलॉजी, सेल्फ लर्निंग, प्रोग्राम्ड लर्निंग एक्सरसाइज शीट एसेट्रा. विषयामध्ये रिटन इन्स्ट्रक्शन मटेरियल्स परिभाषित करणे, त्याचे उपयोग, त्याच्या विविध प्रकाराचे वर्णन करणे आणि त्याच्या तयारीसाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे याबद्दल माहिती देणे समाविष्ट आहे. मला आशा आहे की तुम्हाला शिक्षणातील रिटन इन्स्ट्रक्शन मटेरियल्सचा हा विषय समजला असेल. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक नवीन प्रात्यक्षिक घेऊन येणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.